सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज दिवाळीचा तिसरा दिवस, पहिला धनतेरस, दुसरा नरक चतुर्दशी आणि आज लक्ष्मीपूजन। त्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मी आज रांगोळी काढली आहे, श्री लक्ष्मीचीच रांगोळी काढली आहे। संध्याकाळी आपण घरोघरी दिवे लावतो, घर स्वच्छ करतो पहिले, आणि अशा स्वच्छ घरात आपली लक्ष्मी यावी यासाठी आपण तिच्या स्वागतासाठी आपण नटून थटून आणि खायला पदार्थ नैवेद्याला व्यवस्थित करून आपण सज्ज होतो। त्यानंतर आपण पूजेची मांडणी करतो, त्यात आपण कलश ठेवतोच। त्यात आपण कलशामध्ये तुम्हाला म्हणजे हळकुंड, पैसा, सुपारी, थोडे तांदूळ, त्यावर नारळ, 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानंही लावतो, ठेवतो। आणि सुरुवातीला आपण तांदळाच्या राशीवर महालक्ष्मीची स्थापना करतो, लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो। तत्पूर्वी आपण गणेशाची, बुद्धीची जी देवता आहे तिची पूजा करतो। धन्या गुळाचा नैवेद्य आपण आज महालक्ष्मीला दाखवतो। झेंडूच्या फुलांचंही विशेष महत्त्व असल्यामुळे आपण तिचा हार करतो, तिला झेंडूची फुले अत्यंत आवडतात। केरसुणीची पण पूजा करतो आपण। तर असं करताना आपण महालक्ष्मीला अभिषेक करतो, तो श्री सुक्ताने करतो, आणि श्री सुक्ताचं महत्त्व काही वेगळंच आहे। तर चला आपण थोडं पाहूया श्री सुक्त। आपण यात थोडक्यात पाहू की काय म्हटलं आहे। आणि श्री म्हणजे नुसती संपत्ती नाही, तर श्री म्हणजे ऐश्वर्य, समाधान असाही सगळा अर्थ आहे, तो मी तुम्हाला सांगतेच। ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह। श्री सुक्ताची रचना ऋग्वेद कालखंडात झाली आहे। ऋग्वेदात 1032 सुक्त आहेत, आणि श्री सुक्त हे त्यापैकी क्षीर सुक्त आहे। 2 हातात तिच्या कमळ आहे, तिसऱ्या हातात ती आशीर्वाद देताना दिसते, आणि चौथ्या हातात सुवर्ण पात्र आहे आणि त्यात धन आहे, ती धनाचा वर्षाव करते। जसं हिंदू धर्म म्हणजे काय, तर शिवशक्ती, शिवशक्तीने आपलं हे अनंत ब्रह्मांड हे व्यापलेलं आहे। शक्ती नसेल तर शिवाला काहीही अर्थ नाही। अनंत ब्रह्मांड प्रसवणारी आदिशक्ती, आदि माया ही लक्ष्मी आहे। तसेच ही निर्माण करणारी, संहार करणारी अशी अलौकिक शक्ती आहे। ही आदिशक्ती म्हणजे महालक्ष्मी, श्रीलक्ष्मी, जिच्यावर अत्यंत भक्ती आहे अशी, जिला आपण शरणागती स्वीकारली, आपण तिला शरण गेलो, तिची भक्ती केली, तर ती आपल्याला मुक्ती प्रदान करते, त्यांना सायुज्य मुक्तीचा लाभ होतो। यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं आपल्याला भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे। श्री म्हणजेच पैसा नाही, फक्त पैसाच नाही, तर श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे ऐश्वर्य, वैभव प्रदान करणारी, ब्रह्मविद्या, आत्मसुख देणारी अशी श्री। श्री म्हणजे नुसता पैसा, धन देणारी अशी व्याख्या नसून, तर व्यवस्थित सगळं करणारी, ऐश्वर्य वागणारी, त्याला पण श्री म्हणतात। आपलं घर समृद्धीने भरलं असावं असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं। गृहिणी ही प्रत्येक घरातली गृहलक्ष्मीच होय। तिला आनंदी ठेवणं, तिच्या इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येक घरातल्या व्यक्तीचं कर्तव्यच आहे। ती सगळ्यांना शिस्त लावते, आचार विचार चांगले देते, आणि जिथे आचार विचार चांगले स्वच्छ असतात, मन निर्मळ शुद्ध असतं, तिथे देवी लक्ष्मीचा वास असतोच असतो।
म्हणूनच आपण गृहिणीला गृहलक्ष्मी म्हटले आहे. लक्ष्मी ही चंचलही असते. घर अस्वच्छ असेल, आनंदी नसेल, जिथे अत्यंत भांडण होत असतील सतत, तर तिथे लक्ष्मी वास करत नाही. म्हणून श्री म्हणजे फक्त पैसा नाही, तर श्री म्हणजे सौंदर्य. त्यातील मनाचंही सौंदर्य आलंच बरं का. ऐश्वर्य, वैभव. श्री म्हणजे आत्मसुख, ब्रह्मविद्या आहे. श्री म्हणजे पैसा मिळेल म्हणूनच आपण श्रीसूक्त म्हटलं पाहिजे असं नाही. आपलं घर संपूर्ण समृद्धीने भरलं असावं असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. गृहिणीला लक्ष्मी पण म्हटले आहे. तर ही लक्ष्मीची इच्छा असते की आपलं सुख समृद्धीने घर असावं, चांगलं असावं. तर यासाठी त्या घरच्या गृहिणीला, गृहलक्ष्मीचा घरच्या लोकांनी मान करावा. मान केल्याने ती आनंदी राहील आणि त्यामुळे अर्थातच घर पण व्यवस्थित राहील. तिचा मान करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे लक्ष्मी ही चंचल असते, तर ही एका ठिकाणी राहावी, चांगली समृद्धी यावी, यासाठी आपण लक्ष्मीची उपासना करतो. अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम मम गृहे स्थिरो भव स्थिरो भव स्थिरो भव. हे महालक्ष्मी मम गृहे स्थिरो भव स्थिरो भव स्थिरो भव. हे महालक्ष्मी वरदो भव. ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्.